नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नम्रता आणि ईश्वरी आहेराच्या साड्यांचं निमित्त करून अर्जुनच्या हळदीमध्ये येतात। त्या ऐन मुहूर्ताला येतात, त्यामुळे पूर्णाजी त्यांना म्हणते की तुम्ही नवऱ्या मुलाला हळद लावून जा। त्यांच्या तर मनासारखंच होतं। ईश्वरी अर्जुनला हळद लावते आणि त्याच वेळेस कोणाचंही लक्ष नाहीये हे पाहून गुपचूप ती हळदीच्या भांड्याची अदलाबदल करते आणि अर्जुनची उष्टी हळद ती बॅगमध्ये घालते आणि दुसरी हळद जी तिने आणलेली असते ती तन्वीला लावते। ईश्वरी आणि नम्रता दोघेही सर्वांचा निरोप घेतात आणि तिथून निघून जातात। इकडे सायली देखील हळदीसाठी खूप छान तयार झालेली असते। कुसुम तिचे खूप कौतुक करते आणि माझीच दुष्ट लागेल तुला असं म्हणते। त्याच वेळेस नम्रता आणि ईश्वरी दोघीही त्या ठिकाणी येतात। सायलीला त्यांना पाहून खूपच आनंद होतो। सायली म्हणते मी तुमची खूप वाट पाहत होते। ईश्वरी म्हणते आमची वाट पाहत होतीस की उष्ट्या हळदीची वाट पाहत होतीस? सायली मात्र खूपच खुश असते। नम्रता त्या ठिकाणी काय झालं हे सर्व सायलीला सांगते। सायली म्हणते की आमच्या पूर्णाजी आहेतच तशा प्रेमळ आणि मला माहिती होतं त्या मुहूर्ताच्या वेळ गेल्यानंतर तुम्हाला अशाच नाही जाऊ देणार, म्हणून तर मी तुम्हाला त्या वेळेला पाठवलं। ईश्वरी आणि नम्रता खूप प्रेमाने सायलीला हळद लावतात। आता सायली तिची बॅग भरत असते, त्यावेळेस कुसुम खूपच भावूक होते। तिला तिच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि ती रडत असते। सायली तिला समजावते, अगं मी माहेरवाशीन म्हणून इथं येत जाईल ना, लग्न झाल्यानंतर तेच माझं सासर असणार आहे ना। मधुभाऊंची शिकवण मी शेवटच्या क्षणापर्यंत जपणार आहे आणि ती घेऊनच मी तिकडे जाणार आहे। कुसुम म्हणते की मी मधुभाऊंसारखी शिकवण तुला दिली नाही, मात्र माझ्याकडून तुझ्यासाठी ही छोटीशी गिफ्ट, असं म्हणून ती तिला एक साडी गिफ्ट देते। सायलीला ती साडी खूपच आवडते। ती म्हणते की हा तुझा आशीर्वाद समजून मी उद्या लग्नामध्ये हीच साडी घालेल। तितक्यात चैतन्य तिला कॉल करतो आणि सांगतो की तन्वीने खूप कडेकोट बंदोबस्त लावला आहे, जेणेकरून तू लग्नामध्ये पोहोचू नाही म्हणून। प्रत्येक गेटवरती सिक्युरिटी गार्ड तिने नेमला आहे। तुझं आतमध्ये येणं आता फारच कठीण झालं आहे। त्यावेळेस सायली म्हणते की माझं निश्चय तर ठरलेलंच आहे। कितीही अडथळे आले तरीसुद्धा मी उद्या येणार म्हणजे येणारच। आता लग्नाच्या दिवशी अर्जुन खूप छान तयार झालेला असतो, मात्र तो मनातून अजिबात खुश नसतो। अश्विन त्याला म्हणतो की दादा तू एकदम हँडसम दिसतोय। त्याच वेळी त्या ठिकाणी चैतन्य येतो। चैतन्याच्या पाठोपाठ प्रतिमा सुद्धा येते। प्रतिमा त्याला विचारते की तू तयार आहेस ना, म्हणजे मनाने लग्नाला तयार आहेस ना, तू खुश तर आहेस ना? त्यावेळेस अर्जुन म्हणतो सगळ्याच गोष्टी आपल्या मनासाठी आपल्या आनंदासाठी नसतात करायच्या, काही दुसऱ्यांच्या आनंदासाठी सुद्धा करायच्या असतात। त्यावेळेस प्रतिमा म्हणते की लग्न ही गोष्ट कुणाच्या आनंदासाठी करण्यासारखी नाहीये। अर्जुन म्हणतो प्रतिमा आत्ता तू काळजी करू नको, मी लग्न तुझ्याच मुलीशी करेल। प्रतिमा तिथून जात असते, त्याच वेळेस सायलीची ओढणी जी अर्जुनच्या बॅगेमध्ये असते तिच्यावरती तिची नजर जाते। ती ओढणी हातामध्ये घेते आणि अर्जुनला म्हणते की ही ओढणी खूपच छान आहे, तुझ्या ड्रेसवर खूप शोभून दिसेल। या ओढणीचा स्पर्शसुद्धा किती प्रेमळ आहे, असं म्हणून ती ओढणी त्याच्या गळ्यामध्ये टाकते। अर्जुनला मात्र खूपच गहिवरून येतं। प्रतिमा म्हणते की ही ओढणी लग्नाच्या वेळेस तुझ्या खांद्यावर तशीच ठेव, माझा आशीर्वाद म्हणून आणि तुझ्या होणाऱ्या बायकोचं प्रेम म्हणून। आणि त्या ठिकाणून ती तिथून निघून जाते। आता चैतन्याला मनातून खूपच आनंद झालेला असतो। तो म्हणतो अर्जुन मला तुझा एक फोटो काढू देत ना, आणि तो फोटो काढून सायलीला पाठवतो। सायलीला तो फोटो पाहून खूपच आनंद होतो। इकडे तन्वीसुद्धा लग्नासाठी तयार झालेली असते। ती स्वतःशीच म्हणते की आता माझं सगळं मनासारखं होणार आहे। 1.5 ते 2 वर्ष मी या क्षणाची वाट पाहिली, कितीतरी कारस्थानं केले, खूप रिस्क घेतली मी, आता सगळं संपणार, फायनली मी जिंकणार आणि ती सायली रडत बसणार। आता इकडे सायली कुसुमला म्हणते की मधुभाऊ असते तर खूप बरं झालं असतं ग, त्यांचा आशीर्वाद मिळाला असता। कुसुम म्हणते पण तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला फार्म हाऊसच्या आतमध्ये कसं सोडायचं याचाही विचार मी केलेला आहे। सायली अतिशय प्रेमाने कुसुमला मिठी मारते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सर्व विधी चाललेले असतात। तन्वीला मात्र लग्नाची प्रचंड घाई झालेली असते। ती गुरुजींना म्हणते की आता ही विधी संपत आली आहे ना, मग आता आपण मंगळसूत्र घालून घेऊयात का? लगेच कल्पना अर्जुनकडे मंगळसूत्र देते आणि त्या क्षणी सायली आतमध्ये येते। सायली चक्क बँडवाल्यांच्या वेशामध्ये आतमध्ये येते। ती म्हणते की मी मिसेस सायली अर्जुन सुभेदार ठरल्याप्रमाणे लग्नाला आली आहे। तिला पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।